नमस्कार मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या घरातील मुलगा-मुलगी इयत्ता 6वी किंवा 9वी मध्ये जर शिकत असेल तर ही माहिती नक्की पहा. डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा 2026-27 ही महाराष्ट्रातील इयत्ता 6वी व 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी एक प्रतिष्ठित विज्ञान स्पर्धा आहे. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड, वैज्ञानिक दृष्टिकोन, विचारशक्ती विकसित करणे हा आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 4 टप्पे असतात. पहिला टप्पा असतो लेखी परीक्षा. यामध्ये MCQ प्रकारचे प्रश्न असतात. दुसरा टप्पा असतो प्रात्यक्षिक. तिसरा टप्पा असतो प्रकल्प सादरीकरण आणि चौथा टप्पा असतो मुलाखत. प्रत्येक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच पुढील टप्प्यात प्रवेश मिळतो. परीक्षेतील प्रश्न महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. त्यासोबत विद्यार्थ्याची वैज्ञानिक विचारशक्ती आणि तर्कशक्ती देखील तपासली जाते. या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, विज्ञान विषयाची समज अधिक चांगली होते आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षा तसेच ऑलिम्पियाड, झी आणि नीट यासारख्या परीक्षांसाठीही याची चांगली तयारी होते. डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा 2026-27 याचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे आणि रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. तर तुम्हाला या ठिकाणी या वेबसाईटवर यायचे आहे. वेबसाईटवर आल्यानंतर स्टुडंट्स कॉर्नर या ठिकाणी रीड मोर यावर क्लिक करायचे आहे. रीड मोर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं हा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ द कॉम्पिटिशन या ठिकाणी तुमची कॉम्पिटिशन कशा पद्धतीची असेल हे या ठिकाणी सर्व दिलेले आहे. त्या अगोदर आपण खालील माहिती पाहूया. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन जर तुम्ही स्कूल थ्रू केलेलं असेल 1 जुलै टू 31 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे. रजिस्ट्रेशन थ्रू स्कूल विथ लेट फी जर तुम्ही रजिस्ट्रेशन स्कूल थ्रू केलेलं आहे परंतु फीस लेट भरलेली आहे त्यासाठी डेट आहे. रजिस्ट्रेशन थ्रू स्कूल विथ लेट फी जर तुम्ही रजिस्ट्रेशन स्कूल थ्रू केलेलं आहे परंतु फीस लेट भरलेली आहे त्यासाठी डेट काय आहे 1 to 18 ऑगस्ट 2026 आणि तुम्हाला या ठिकाणी 25 रुपीज लेट फी या ठिकाणी द्यावी लागणार आहे. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल करत असाल रजिस्ट्रेशन तर तुम्हाला 1 जुलैपासून 18 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी वेळ आहे. थेरी MCQ राऊंड यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन कधी करायचे आहे तर 28 नोव्हेंबर 2 ते 4 या वेळेमध्ये करायचं आहे. तर या ठिकाणी रिझल्ट तुमचा कधी येणार आहे 20 डिसेंबर 2026ला येणार आहे. प्रॅक्टिकल राऊंड 6चा कधी होणार आहे 10 जानेवारी 2027ला आणि प्रॅक्टिकल राऊंड 9चा कधी होणार आहे 24 जानेवारी 2027ला आणि हा जो काही प्रॅक्टिकल राऊंड आहे याचा रिझल्ट कधी येणार आहे 15 फेब्रुवारी 2027ला आणि ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲक्शन रिसर्च रिपोर्ट याची तारीख काय आहे 8 मार्च 2027. तुम्हाला रात्री 12 वाजेच्या आत हे सबमिट करायचं आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू राऊंड काय असणार आहे स्टेज 3 आणि 4साठी तर तो 14 मार्च 2027ला असणार आहे. त्यानंतर यामध्ये जे काही विनर्स आहेत प्राईज डिस्ट्रीब्युशन कधी होणार आहे 4th, 11th आणि 18th एप्रिल 2027ला आणि तुम्ही ज्या रिजनमधून फॉर्म भरणार असाल जर तुम्हाला फॉर्म भरत असताना रजिस्ट्रेशन करत असताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्ही ज्या रिजनमधून फॉर्म भरणार आहात या ठिकाणी सर्व लिस्ट दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी फीस किती आहे मग या ठिकाणी हे सुद्धा दिलेलं आहे. लेट फी जर तुम्ही भरत असाल तर तुम्हाला 25 रुपीज एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत आणि यासाठी तुम्हाला मग अभ्यासक्रम कसा असेल किंवा याची जी प्रोसिजर आहे ती कशी असेल हे या ठिकाणी आपण पाहूया. तर स्ट्रक्चर ऑफ द कॉम्पिटिशन फेज 1 काय असणार आहे रिटन टेस्ट यामध्ये 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. मार्क्ससुद्धा 100 असणार आहेत आणि वेळ 90 मिनिटे असणार आहे. यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे तर सिलेक्शन फॉर फेज 2 मेरिट वाईज टॉप 7.5% स्टुडंट पर रिजन पर मराठी मीडियम इंग्लिश मीडियम महाराष्ट्र % स्टुडंट पर रिजन पर मराठी मीडियम इंग्लिश मीडियम महाराष्ट्र SSC बोर्ड इंग्लिश मीडियम and other boards will be selected for phase 2. They will get merit certificate. या ठिकाणी त्यांना जे सिलेक्ट झालेले आहे त्यांना मेरिट सर्टिफिकेट मिळणार आहे.
आणि रिमेनिंग जे पास झालेले स्टुडंट त्यांना पासिंग सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर फेज 2 असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल टेस्ट द्यायची आहे. फॉर 6साठी 5 प्रॅक्टिकल असणार आहेत आणि ते 6 मार्कासाठी असणार आहेत. यासाठी तुम्हाला 30 मार्क असणार आहेत आणि वेळ 30 मिनिटे असणार आहेत. एका तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी 6 मिनिट्स मिळणार आहेत. त्यानंतर याची सिलेक्शन प्रोसिजर कशी असेल? सिलेक्शन फॉर फेज 3 अँड फेज 4. 30% ऑफ द मार्क ऑब्टेन इन फेज 1 प्लस मार्क ऑब्टेन इन फेज 2 विल बी कन्सिडर. तर यामध्ये फेज 1 आणि फेज 2चे मार्क या ठिकाणी तुमचे कन्सिडर केले जाणार आहेत आणि तुमची निवड फेज 3 आणि फेज 4साठी केली जाणार आहे. आणि मेरिट वाईज टॉप 10% स्टुडंट विल बी सिलेक्टेड फॉर फेज 3 अँड 4. तर या ठिकाणी मेरिटनुसार 10% स्टुडंट यांची निवड फेज 3 आणि फेज 4साठी केली जाणार आहे. आणि क्लास 9साठी प्रॅक्टिकल टेस्ट काय असणार आहे? फिजिक्सचं 1 एक्सपेरिमेंट, केमिस्ट्री 1 एक्सपेरिमेंट, बायोलॉजीचे 10 आणि या ठिकाणी क्वेश्चन बेस ऑन 10 स्पेसिमेन्स असणार आहेत. मार्क्स 10 असणार आहेत. वेळ 10 मिनिट असणार आहे फक्त. फेज 3 यामध्ये तुमचा जनरल इंटरव्ह्यू असणार आहे 30 मार्काचा. वेळ तुम्हाला 5 ते 7 मिनिट असणार आहे. सिलेक्शन फॉर मेडल कन्सिडरिंग 30% मार्क्स फेज 1, मार्क्स स्कोर ऑफ फेज 2 अँड फेज 3. मग याचा फेज 4साठी निवड होणार आहे. त्यानंतर फेज 4 काय असणार आहे? इव्हॅल्युएशन ऑफ ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट अँड इंटरव्ह्यू ऑन ॲक्शन रिसर्च वर्क. त्यासाठी तुम्हाला 30 मार्क्स असणार आहेत. वेळ 5 ते 7 मिनिटच असणार आहे. मेरिट वाईज टॉप 10 मार्क्स 10% कॅन्डिडेट विल गेट गोल्ड मेडल सर्टिफिकेट अँड स्कॉलरशिप फॉर ऑफ ₹3,000. नेक्स्ट 60% कॅन्डिडेट विल गेट सिल्वर मेडल सर्टिफिकेट अँड स्कॉलरशिप 2,000. रिमेनिंग ऑल कॅन्डिडेट विल बी ब्रॉन्झ मेडल सर्टिफिकेट अँड स्कॉलरशिप 1,000. तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने तर या परीक्षेमधून तुमचे सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला मेडल प्लस स्कॉलरशिप दोन्ही मिळणार आहे. तेव्हा याचा नक्की फायदा करून घ्या. भविष्यात होणाऱ्या परीक्षेसाठी अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम खूप महत्त्वाच्या असतात. तेव्हा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. असे बरेच विद्यार्थी असतात त्यांच्याकडे खूप टॅलेंट असते परंतु त्या अशा विद्यार्थ्यांना काही माहिती नसते. म्हणून अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत किंवा आपले मित्र किंवा जवळचे जे काही व्यक्ती आहेत या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांना होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.